नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानचीला शुद्ध येते. सगळेजण आता डॉक्टर डॉक्टर म्हणून आता ओरडतायत, डॉक्टरांना आवाज देत आहेत. जानकी फक्त ओवी ओवी आता ओवी अगदी असं म्हणून हुंदके देत आहे. सगळेजण आता खूप आनंदित होत आहेत, कारण आपली जानकी वहिनी परत जिवंत झाली. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की जानकी शांत हो, आपली ओवी आहे. आणि सारंग जेव्हा कानाला फोन लावतो आणि हॅलो म्हणतो, परंतु तिकडून फोन कट झालेला असतो. सारंग रडतच म्हणतो फोन कट झाला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की असं कसा कट झाला, आणि तू बघितलंस ना, अरे ओवीच्या एका आवाजाने आपली जानकी शुद्धीवर आलीये, तेव्हा तू परत तिला फोन कर. त्यावरती आता सारंग पुन्हा फोन करतो, तर तिने फोन स्विच ऑफ केलेला असतो. सारंग रडत म्हणतो की दादा, अरे हे बघ, तिने फोन स्विच ऑफ केलाय. तेव्हा आता ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं. सगळ्यांना मात्र आता धक्का बसतो, कारण ओवीमुळे आज जानकी ही अगदी जिवंत झालेली आहे. तिचं सगळं काही परत आलेलं आहे. तर सगळेजण रडत आहेत आणि तेवढ्यात डॉक्टर धावतच येतात. ऋषिकेश म्हणतो की डॉक्टर बघा, पेशंट जिवंत झालाय. लवकरात लवकर आता जानकीला सलाईन वगैरे आहे तर ते सुरू होते. सगळे काही उपचार तिच्यावर चालू होतात. तेव्हा सगळेजण रडत आहेत. सगळ्यांच्या अगदी डोळ्यामध्ये पाणी आहे. आता मात्र लगेच ऋषिकेश डॉक्टरांना सांगतो की हे बघा डॉक्टर, माझ्या जानकीला काही झालेलं नाही. बघितलंस का माझी जानकी सुखरूप. तेव्हा आता सगळेजण आशेने डॉक्टरांकडे पाहत असतात. सगळ्यांना खूप असा आनंद झालेला आहे, तर आमची जानकी आम्हाला सोडून नाही जाऊ शकत, ती जिवंत आहे. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात, कारण हा एक खूप मोठा दैवी चमत्कार म्हणावा लागेल. त्यावरती सुमित्रा म्हणते की डॉक्टर, अहो एक आईची जी काही माया असते, तर तोच एक अगदी दैवी चमत्कार असतो. याच आईच्या मायेमुळे आज मात्र हिने मृत्यूला हरवलंय. त्यावरती डॉक्टर म्हणतात की हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो, परंतु पेशंटला आता अगदी आरामाची गरज आहे, विश्रांतीची. तेव्हा आता नाना रडतच विचारतात की जानकी बाळा, तू ठीक आहेस ना. सुमित्रा सुद्धा विचारते की जानकी बाळा, तू ठीक तर आहेस ना. क्षणभर आम्हाला असं वाटलं होतं की खरंच जानकी तू आमच्यातून कायमची आम्हाला सोडून गेलीये, तू ठीक तर आहेस ना. त्यावरती आता जानकी फक्त हे बोलत आहे की ओवी कशी आहे, ओवीला आता खरंच शोधून आणलंय का, ओवी बरी आहेस ना. जानकी फक्त ओवीला आवाज देत असते, ओवी कुठे आहे, ओवी कुठे आहे. ओवीने मला हाक मारली आणि मी माझ्या लेकराला असं उघड्यावर सोडून नाही जाऊ शकत. एका लेकराला मात्र त्याची आई असे कशी सोडून जाईल. आई लेकीच्या नात्याची जी वीण आहे तर ती घट्ट असते. त्यापुढे मात्र आता कोणीच काही करू शकत नाही. देवसुद्धा काहीच करू शकत नाही. यमाला सुद्धा आता मागे टाकलेलं आहे. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू आपल्या ओवीसाठी परत आलीये ना, आणि हे बघ, मी आज तुला वचन देतो की काही झालं तरी आज मी आपल्या ओवीला परत घेऊन आणेलच. हे वचन माझं तुला असेल आणि हे वचन मी तुला आज देत आहे. तेव्हा तर ऋषिकेश रडत जानकीचा हात धरलेला आहे आणि त्याच वेळेस आता सगळेजण रडत आहेत. सगळ्यांना आनंदही झालेला आहे. आनंदाश्रू सगळ्यांच्या डोळ्यामधून येत असतात आणि त्याच वेळेस आता सारंगच्या मोबाईलवर एक मेसेज वाचतो. आता सारंग रडतच म्हणतो की दादा, अरे मायाचा मेसेज आलेला आहे. तेव्हा मात्र माया आता जो काही मेसेज आहे तर मात्र तिने पाठवलेला आहे. तेव्हा तो मेसेज ओपन केला जातो. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळं आता मात्र माया म्हणत असते की ओवीचा आवाज तर ऐकला असेल ना, मग तो आवाज आहे तर तो शेवटचा आवाज असेल, असं व्हायला नको म्हणून माया त्यांना ओवीच्या जीवाची धमकी देते. आणि जर पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले तर ओवी मात्र देवाघरे पोहोचेल, अशी धमकी मात्र ती आता सगळ्यांना देते. त्यामुळे काही झाले तरी पोलिसांना माझ्याजवळ येण्यापासून थांबवा, असे मात्र ती धमकावते. ते माता सगळ्यांना मात्र ह्या मायाचा खूपच राग येत असतो. नाना तर भयंकर चिडलेले असतात. तेव्हा आता जानकी जोरात ओरडते की ओवी ओवी. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू काही विचार करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. ऋषिकेश मात्र आता पेटून उठलेला आहे. काही झालं तरी आपल्या ओवीला परत आणायचं म्हणून, आणि त्या मायाला तिच्या पापाची शिक्षा द्यायची. त्यानंतर आता जानकीचा जीव आता काही अगदी ऐकायला तयारच नसतो. फक्त ओवी ओवी अगदी मोठमोठ्याने ती ओरडत असते. त्यानंतर आता इकडे सकाळ झालेली आहे आणि ओवी मात्र डॉलीशी खेळत आहे. माया आत येते. माया आतमध्ये येऊन दरवाजा बंद करते, परंतु बिचारी ओवी इतकी नाराज असते. तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे. ती काही कोणाशी बोलत नसते. फक्त एकटाक डोळ्यातून पाणी आणत डॉलकडे पाहत आहे. तेव्हा लगेच माया स्टोल घेऊन तिच्या जवळ बसते आणि विचारते की ओवी, तुला मॅजिक बघायला आवडतं का. ओवी म्हणते की हो, खूप आवडतं. माया विचारते की म्हणजे समजा आता ही तुझी बाहुली तुझ्याशी अचानक ती बोलायला लागली तर तेव्हा तू काय करशील बरं. आता ओवी ही रडत आहे, नाराज होत उत्तर देत आहे की पहिल्यांदा मी सरप्राईज होईल, त्याच्यानंतर मात्र मी
तिच्याशी खूप असे गप्पा करेल आणि खूप काही बोलेल. त्यावरती आता लगेच माया विचारते की जर तिने काही उत्तर दिले नाही तर? ओवी म्हणते की मी तिला परत परत प्रश्न विचारेल. तेव्हा आता माया म्हणते की हो, जशी तू परत परत तुझ्या आईला हाका मारत होती, बोलायला सांगत होती, अगदी तसेच ना? ओवी हो म्हणून मान डोलावते. आता मायाही अगदी थोडंसं तोंड नाराज झाल्यासारखं करते आणि म्हणते की काय गं ओवी, जानकी ताई तुझ्याशी का बोलल्या नसतील बरं? तू इतक्या हाका मारत होती तरी सुद्धा ते रिॲक्ट झाले नाही, याचं तुला वाईट वाटलं का? बघ ना, हे किती वाईट आहे. तू अगदी जीवाच्या आकांतावाने मात्र आईला हाका मारत होती. तुझ्या आईला मात्र तुझ्याशी बोलायचंच नाही. आता मुद्दाम मात्र ओवीच्या मनामध्ये आईविषयी म्हणजे जानकीविषयी आता काही वाईट साईड भरण्याचा प्रयत्न आता ही करत आहे. तर म्हणजे हे बघ, त्या तुला हॅलो सुद्धा म्हटलं नाही. मग जानकी ताई असं का वागले असतील बरं? म्हणजे हे बघ ना गं, तू तुझ्या बाहुलीशी किती छान गप्पा करत होती. तिच्या हातातील बाहुली घेते आणि बघ मग ना बाहुलीची काळजी घेते. तिच्यासोबत तू गेम खेळते आणि हे सगळं बघून मला असं वाटत होतं जानकी ताई सुद्धा ओवीशी असंच वागत असतील. नाही, खरंच माझी चूक झाली आणि त्यांना तर तुझ्याशी बोलायचंच नाही. आणि हे बघ ना, इतक्या दिवसापासून आपण दोघं एकत्र आहोत. मग मात्र मी एखादी गोष्ट तुझी ऐकली नाही, एखादी गोष्ट तुझ्या मनासारखी केली नाही, ती चुकीची रिॲक्ट झालेली आहे, असं कधी मी केलं का तुझ्यासोबत? नाही ना. मग असं वाटते की तुझ्या आईला मात्र ओवीची तुझी काहीच काळजी नाही. तिला फक्त आता तिचीच काळजी आहे. ती ओवीला विचारत सुद्धा नाही आणि ओवीशी बोलत सुद्धा नाही. पण एकदा ओवी, मी कधी तुझ्याशी असं वागले का? मला बघ ना, तुझी किती काळजी आहे. हे बघ, आता मात्र तू इतकी शांत आहे, काहीच बोलत नाही, तर ते सुद्धा मी ओळखू शकते. आता इकडे हॉस्पिटलमध्ये आता सौमित्र मात्र आई आणि नाना म्हणजे सुमित्रा आणि नाना यांना घरी जायला सांगतात. आम्ही तोपर्यंत ओवीचा शोध घेतोय असं म्हणतात. त्यावरती नाना म्हणतात की हे बघा, जे काही तुम्हाला करायचं असेल तर ते सांभाळून करा. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की हे बघा, आपल्या ओवीला मात्र त्या मायाने काही करायला नकोय. त्यावरती नाना म्हणतात की हो ना, त्याची काळजी तर घेतलीच पाहिजे. आता सौमित्रा म्हणतो की आई तू काळजी करू नकोस, ओवीवर एकही वरखडा येणार नाही. त्यावरती आता सारंग म्हणतो की दादा, काही झालं तरी आता पोलिसांना थांबवायचंय, कारण ती माया आहे तर ती काही पण करू शकते. आपल्या ओवीच्या जीवाला काही व्हायला नको, त्यामुळे आपण प्लीज पोलिसांना थांबूयात. सौमित्र ऐकायला तयार नसतो. सौमित्र म्हणतो की नाही सारंग, ती दरवेळेस जे काही सांगेल म्हणजे ती वाकायला सांगेल तर आपण वाकायचं नसतं. त्यावरती आता अवंतिका म्हणते की हो सौमित्र एकदम बरोबर बोलत आहे, कारण आता वेळ आहे तिला वाकवण्याची. काही झालं तरी आता शेवटी तिला हार मानायला भाग पाडायचं. त्यावरती याचा सारंग म्हणतो की वहिनी, त्या मायेचा मेसेज तर जर तुम्ही ऐकलात ना? त्यावरती सुमित्रा म्हणते की बघ ना सारंग, अरे गेल्या वेळची जी चूक आहे ना ती तू पुन्हा करायला तयार झालास आणि पुन्हा तू तसंच वागतो का? त्या मायाच्या धमक्यांना तू घाबरतोस. तुझ्यात आणि सौमित्रामध्ये हाच फरक आहे, कारण सौमित्र मात्र मायाच्या धमक्यांना आव्हान म्हणून स्वीकारतोय. तू मात्र तिच्या धमक्यांना घाबरतोयस आता. नानासुद्धा सारंगला म्हणतात की हो, सौमित्र एकदम बरोबर बोलत आहे. सारंग तू इतका घाबरू नकोस. यावरती आता ऋषिकेश हे सगळं ऐकून म्हणतो की हो सारंग, हे बघ आई एकदम बरोबर बोलत आहे. आपण तिच्या धमक्यांना घाबरून जायचं नाही. मायेच्या मनामध्ये पोलिसांची भीती आहे आणि ती भीती घालवण्यासाठी तिने मुद्दाम आपल्याला ही धमकी दिलेली आहे. तर त्यानंतर आता इकडे माया ही ओवीला म्हणते की हे बघ, तुला जसं ह्या बाहुलीच्या मनातील कळतं तसं तू तिला सांगू शकते आणि जसं मात्र आता तुझ्या मनात काय सुरू आहे तसं ह्या मायेला कसं समजतं. नक्की तुझ्या मनात काय सुरू आहे ते मी सांगू शकते. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओवी नाराज होतच काहीही असं करून तोंड वाकडं करते. तर माया म्हणते की अगं खरंच बोलते मी, पण आतासुद्धा ओवीच्या मनामध्ये काय सुरू आहे हे मी सांगू शकते. अगदी ओवीशी प्रेमाने वागण्याचं नाटक करत तिच्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि म्हणते की सांगू का? तर आता हुंदके देतच आता ओवी म्हणते की हवं. आता म्हणजे माझ्या लाडात म्हणते की आता आमच्या ओवीला मात्र कोणत्या तरी गोष्टीचं असं टेम्पटेशन होत आहे. ती गोष्ट मात्र ओवीची फेवरेट आहे. काय असेल बरं? चॉकलेट किंवा आईस्क्रीम, हो की नाही? बरोबर ना? तेव्हा ओवी हसते आणि खुश होत मात्र ओवी हो म्हणते. त्यावरती आता ती चॉकलेट तर देते. ओवी विचारते की आईस्क्रीम कुठे आहे? त्यावरती आता माया म्हणते की हो, मिळणार, आईस्क्रीमसुद्धा तुला मिळेल. परंतु अगं, मी वाट बघत आहे की तुझी जानकीताई, तुझे वडील वगैरे कोणीतरी तुला कॉल करतील म्हणून. हे बघ अगं, बाकीच्यांचं जाऊन दे, पण ओवी अगं तुझ्या आईला सुद्धा कसं काही वाटत नाही गं? असं कसं होईल बरं? हे बघ, मी जानकीताईंना कॉल केला होता, पण त्यांनी साधी चौकशीसुद्धा तुझ्याबद्दल केली नाही, तुला विचारलं सुद्धा नाहीस. तेव्हा आता ओवी आणखीन नाराज होते आणि रडतच मायाला विचारते की माया मावशी, अगं तू असं का वागतेस बरं? मी तर तिला खूप आवडते, मग तरीसुद्धा ती माझ्याशी असं का वागत असेल? त्यावरती आता माया म्हणते की हे बघ अगं ओवी, हे बघ, मी त्यांना फोन केला होता, पण तरीसुद्धा अजूनपर्यंत त्यांचा फोन काही आलेला नाही. आता मात्र मी तुझ्या समोर त्यांना फोन करते बघ. आता एकदा फोन करते, मात्र आता माया मात्र फोन करण्याचं नाटक करते. माया फोन करेल आणि मायाने कोण काही केलेला नसतो, पण तरीसुद्धा ओवीसमोर ती फोन घेते आणि फोनवर बोलण्याचं नाटक करते की जानकीताई, अहो बघा, ओवीला तुमच्याशी बोलायचंय. आणि काय
म्हणतायत काय तुम्हाला ओवीशी बोलायचं नाहीये? आता असं म्हटल्यानंतर मात्र ओवीला धक्का बसतो आणि मुद्दाम मात्र आता जानकी आणि घरच्यांविषयी आता माया ओवीने खूप असं रिॲक्ट व्हावं, घरच्यांची आठवण काढू नये आणि जानकी जानकी म्हणून रडू नये, यासाठी मात्र हे मायेचा प्लॅन असतो. ओवीला ती फसवते. तेव्हा आता बिचारी ओवी रडत आहे आणि ती म्हणते की आई आई अगं तू असं का म्हणाली? तुला माझ्याशी नाही बोलायचंय का? अगं सांग नाही, तुला माझ्याशी नाही बोलायचे नाही का? आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओवी बिचारी आता अकांताने रडत विचारत असते. तिला काय माहिती की फोन चुकीचा आहे म्हणून. त्यानंतर आता ही माया लगेच आता मुद्दाम 4-1 म्हणते की जानकीताई, अहो ओवी तुम्हाला हाक मारत आहे, प्लीज अहो तिच्याशी थोडा वेळ तरी बोला, बोला ना प्लीज, अहो ती तुम्हाला अगदी आठवण काढत आहे तुमची आणि तरीसुद्धा तुम्ही तिच्याशी बोलायला तयार नाहीत. म्हणून माया आता फोन अगदी जानकीने कट केलेला आहे असं आता ओवीला दाखवते. ओवी बिचारी आई आई म्हणून आवाज देत आहे. आता माया खोटं बोलते. माया म्हणते की हे बघ ओवी अगं फोन कट केला आणि हे बघ बाळा सॉरी, त्यांना तुझ्याशी नाही बोलायचं वाटतं. तेव्हा आता ओवीला आणखीनच वाईट वाटतं आणि ओवी रडायला सुरुवात करते, कारण आई असं का वागत असेल आणि ही माया त्यांच्या मनामध्ये म्हणजे त्या दोघींमध्ये आणखीनच वाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ठेवल्यानंतर मात्र बिचारी ओवी इतकी नाराज होत आहे, कारण मायाने तर फोन केलेलाच असतो आणि आता ओवीला म्हणते की हे बघ तुला वाईट वाटत असेल परंतु तू वाईट वाटून घेऊ नकोस, तुझी माया मावशी आहे ना तुझ्यासोबत आईसारखं तुझ्यावर प्रेम करेल आणि हे बघ ओवी मी तुझ्या आईसारखीच काळजी घेईल ग. आणि हे बघ आता मात्र आपण एक काम करू, आता मात्र आपण एक व्हिडिओ बनवूयात आणि तू त्यामध्ये असं म्हणायचं की मला सुद्धा तुमची गरज नाही म्हणून. ठीक आहे, आपण असंच व्हिडिओ बनवूयात. म्हणून मायाबरोबर आता ओवीला आपल्या प्लॅनमध्ये अडकवते, कारण आता रणदेवांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि पोलिसांपासून बचाव करण्यासाठी मात्र हे सर्व नाटक ही माया करत आहे आणि ती व्हिडिओ बनवायला घेते. त्यानंतर आता इकडे सारंग, ऋषिकेश आणि बाकी सर्वांना म्हणत असतो की हे बघा आणि हे बघा, जर मात्र आपण त्या मायेचं ऐकलं नाही तर आपली ओवी मात्र कायमची आपल्याला सोडून जाईल आणि त्या मायेला फक्त आता पोलिसांनी शिक्षा मिळेल. परंतु आता आपली ओवीला जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावंच लागेल. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांना मात्र आणखीन धक्का बसतो. जानकी मात्र आता हे सगळं ऐकत आहे, तिला काही कळत नसतं. जानकी भेदरभेदिडी बघत असते आणि आपल्या ओवीची तिला खूप आठवण येत असते. सगळ्यांना ओवीची काळजी लागलेली आहे आणि हे बघ आपल्या ओवीसाठी मात्र आपल्याला शांत बसावं लागेल. त्या मायेला इतकं हलक्यामध्ये घेऊ नका. आपल्याला आपल्या ओवीसाठी शांत बसावंच लागेल. मी जे काही सांगतो ते प्लीज ऐकून घ्या. काही झालं तरी पोलिसांना आपण थांबवूयात. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी, काही झालं तरी पोलिसांना थांबायचं नाही. आपल्याला आपली ओवी हवी आहे ना, पोलिसांचं त्यांचं काम करून द्या. आणि हे बघ आपल्याला फक्त आता मायेचा पत्ता हवा आहे. एकदा की आपल्याला तो पत्ता मिळाला की पोलिसांच्या अगोदर आपण तिला शोधून काढू. त्याच वेळेस तेथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते की फक्त तुम्ही नाही आता मी सुद्धा तुमच्यासोबत आहे ओवीला शोधण्यासाठी आणि त्या मायेला आता पोलिसांच्या ताब्यात पकडून देण्यासाठी. तेव्हा आता सगळेजण ऐश्वर्याकडे पाहत आहे. ऐश्वर्या अगदी काळजीने आलेली आहे. जानकी सुद्धा ऐश्वर्याकडे बघते. ऐश्वर्याला बघून मात्र आता सारंगला खूप आनंद होतो. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऐश्वर्याला तर धक्का सुद्धा बसलेला आहे, कारण तिला आता आनंदाचा धक्का बसलेला आहे जानकीला बघून. ती जोरातच रडतच आता जानकी असं ओरडते, तू तर खरंच सुखरूप आहे. आणि धावतच ती जानकी जवळ येते आणि म्हणते की जानकी अगं तू सगळ्यांना घाबरवलं होतंस, हे बघ ऐक आता तू कुठेही जायचं नाही, तुला आरामाची गरज आहे. सगळेजण ऐश्वर्याकडे बघत आहे. हे बघ मी जाते आता, तसंही मला कुणाची आणि कशाचीही भीती वाटत नाही. तुला तर माहितीच आहे, आपल्याला फक्त ओवीचा पत्ता कळून दे की मी ओवीला सुखरूप तुझ्याकडे घेऊन येईल. जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या, ही लढाई माझ्यात आणि आता त्या मायेमध्ये आहे. तिने काहीही कशाचा विचार न करता हल्ला माझ्यावर केलेला आहे. एका आईवर तिने हल्ला केलेला आहे. हा हल्ला तिने केलेला आहे तो मी कधीही नाही विसरणार. तिने विचार न करून केलेला हल्ला आहे. मी काही झालं तरी आता मात्र बेसावध राहून तिच्यावर हल्ला करणार आहे. मला कुणाकडून काहीही राहून घ्यायचं नाही ऐश्वर्या. मला फक्त आणि फक्त माझी मुलगी हवी आहे. मला माझी ओवी हवी आहे आणि काही झालं तरी तिला मी सोडून आणेल म्हणजे आणेलच. तेव्हा आता सगळेजण जानकीकडे पाहत आहे आणि जानकी आपल्याला ओवीला कसं वाचवायचं, मायाच्या ताब्यातून सोडून आपल्याकडे सुखरूप कसं आणायचं याचा विचार करत आहे. त्यानंतर आता इकडे हा सयाजीराव खूपच आता बडबड करत असतो. तो म्हणतो की हा नाणा आणि त्याची पोरं ही चांगलीच अगदी हुशार आहेत. कसं आपल्याला म्हणजे आपल्या माणसांना आपल्याकडे वळवायचं आणि सगळ्यांना आपल्याकडे खेचून घ्यायचं हे त्यांना चांगलंच जमतं. मी तर माझ्या पोरीला सावरायला बघतो आणि तिला तर कायम तर रणदिरांचीच बाजू घ्यायची असते. आणि तेवढ्यात कावेरी काकू तिथे येतात. कावेरी काकू म्हणतात की अहो तुम्ही असं काय बोलतात, किती दिवस तुम्ही असं त्यांचा तिरस्कार करत राहणार आहात. आता हे ऐकल्यानंतर सायाजीवला खूपच राग येतो. सायाजी रागानेच म्हणतो मरेपर्यंत मी आता हेवेदेवी करणारच आहे. तेव्हा लगेच आता कावेरी काकू म्हणतात की अहो अडचणीच्या वेळेस आणि संकटाच्या वेळेस असं हेवेद आहे ते बाजूला ठेवायचे असतात. तेव्हा सायाजी ओरडतो मला मात्र तुम्ही अक्कल शिकवू
शिकवू नका. नाण्याला किती काही झालं तरी मला अडचणीतून बाहेर पडून द्यायचं नाहीये म्हणून आपल्या पोरीला सावरायचं सोडून दिलं आणि त्या नाण्याबरोबर असणारं जे नातं आहे तर ते गोंजारत बसा. आपल्या मुलीला समजावं ना की तिकडे जाण्याची गरज नाहीये म्हणून. कावेरी काकू आता ह्या सायजीला समजावण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही आता मात्र दुसऱ्याला इतका अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न करत आहात ना, तुम्ही सुद्धा एक दिवस असंच अडचणीत सापडताल, आपल्यावर सुद्धा संकट येतील. परंतु आपण मात्र आता त्यांना साथ द्यायला हवी याचा विचार तुम्ही करायला हवा. आणि राहिला प्रश्न तो ऐश्वर्याचा, आणि तुम्हाला असं वाटत असेल की ती बिघडत आहे परंतु ती बिघडत नाहीये, आता कुठे ती सुधरत आहे. आणि आता हे बघा, ती जानकी मात्र मरणाच्या दारात आहे आणि ते जानकीनेच मात्र आपल्या ऐश्वर्याला कोर्टातून सोडवलेलं आहे. तर मात्र तुम्ही विसरू नका. तेव्हा आता सायजी म्हणतो की हो का, जानकीने मात्र आपल्या पोरीला कोर्टातून सोडवलं पण त्यामागे सुद्धा तिचं काहीतरी स्वार्थ असेल. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की अहो तुम्ही हे सर्व काय बोलतात अहो देबेलाईन ती बोलू नका. त्याची जोरात ओरडतो की जे खरं आहे तर तेच बोलतो, कारण त्या रेंडिवे आहे तर कुठलीही गोष्ट मात्र स्वतःच्या अंगावर येऊन देत नसतात. कळलं ना तुम्हाला? आता हे सर्व रणदिव्यांचं मात्र हे अगदी सवयीच आहे. एकाचं लोह आणि एकाचं लोभ आलेत मला कुठून अक्कल शिकवण्यासाठी. म्हणून आता सायजीराव रागाने बाजूला जातो. कावेरी काकू समजावण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु हा सायजी ऐकायला तयारच नसतो. त्यानंतर तिकडे इन्स्पेक्टर साहेब मात्र आता इकडे हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि आता ती जानकीताईंना म्हणतात की जानकीताई हे बघा, आता जो काही या मायेचा जो काही नंबर आहे तर तो आम्ही ट्रॅप केलेला आहे. तर आणि माया मात्र कुठून कुठे गेलेली आहे सगळी माहिती आपल्याला मिळालेली आहे. तेव्हा तर हे सर्व ऐकून सगळ्यांना फारसा आनंद होतो आणि ते रस्त्यावर असणार जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत तर ते फुटेज सुद्धा आपल्याला मिळालेलं आहेत. तेव्हा मग आता ही माया ओवीला घेऊन जेथून ज्या रस्त्यावरून जात आहे तर लॅपटॉपमध्ये ती सीसीटीव्ही मात्र आता सगळ्यांना दाखवलं जातं. सगळेजण ते सीसीटीव्ही बघतात. मात्र आता जानकी एक मिनिट थोडंसं मागे घ्यायला सांगते आणि तेथे जी सुमन गल्ली आहे ना, ते डावीकडून माया गेलेली आहे असे जानकी सगळ्यांना दाखवते. तेव्हा ते सगळ्यांच्या लक्षात येते लोकेशन सुमन गल्ली पुन्हा आता कुठे कुठे डावीकडे, त्यानंतर मात्र ती कुठेही दिसत नाहीये, गायब झालेली आहे. तेव्हा लगेच आता म्हणजे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो तेच सर. ऋषिकेश म्हणतो की जर असं असेल तर आपण आत्ताच लगेच निघूयात. तेव्हा तर जानकी लगेच म्हणते की हो चला निघूयात. म्हणून जानकी उठणार तोच लगेच तो मित्र आता वहिनींना म्हणतो की वहिनी तुम्ही प्लीज कुठेही जाऊ नकोस, हे बघ तू आराम कर, आम्ही आहोत ना, आम्ही सगळं काही व्यवस्थित हँडल करू, मायाला पकडू. त्यावरती तर जानकी ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की नाही इन्स्पेक्टर साहेब, ती माया खूप हुशार आहे, ती खूप डेंजर सुद्धा आहे आणि तिला जराही भनक लागली तर ती मात्र लगेच अलर्ट होऊ शकते. त्यापेक्षा मात्र आम्ही मायाला शोधतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ही त्याची गरज नाही. तर आता जानकी मात्र इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडते आणि म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी आज तुम्हाला विनंती करते पण प्लीज मात्र आज आम्हाला ओवीला शोधून द्या. आपल्याला आपले सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावरती मात्र ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जानकीताई हे बघा, तेथे मात्र आमची माणसं आहेत, ती पण साध्या वेशातच आजूबाजूला असतील. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की जर असं असेल तर बरं होईल, कारण पोलिसांचे कपडे बघितल्यानंतर मात्र ती आणखीनच पोलिसांना ओळखेल. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की आता जर आपण तिथे याचा अंदाज मात्र मायाला पुन्हा आला तर. तेव्हा आता अवंतिका म्हणते की एक्झॅक्टली मला सुद्धा हीच भीती वाटते. हे बघा बहिणी, सगळ्यात जास्त भीती मात्र मला तुमच्या तब्येतीची वाटते, त्यामुळे तुम्ही प्लीज तिकडे जाण्याची रिस्क मात्र आता लगेच घेऊ नका. आणि हे बघ वहिनी, अगोदर पूर्णपणे तुम्ही रिकवर व्हा. त्यानंतर आता जानकी रडतच म्हणते की अवंतिका हे बघ, जोपर्यंत मी माझ्या मुलीला नाही बघत तोपर्यंत मला चैन नाही पडणार. सगळेजण जानकीला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जानकी ऐकायला तयार नसते. जानकी पुढे म्हणते की माझ्या ओवीला सुखरूप मला त्या मायाच्या ताब्यातून घरी आणायचं आहे. तर आता ही लढाई फक्त एका आईची आणि एका दृष्ट बाईची आहे. काही झालं तरी मला ही लढाई जिंकायची आहे. आणि जानकी देवी आईला हात जोडते की देवी आई मला बळ दे, मी ही लढाई जिंकेल सुद्धा आणि माझ्या ओवीला लवकरात लवकर परत मी घरी आणेल सुद्धा. देवी आई तू माझ्या पाठीशी राहा. म्हणून आता ऐश्वर्या जानकीला धरत्या दिला उठून उभं करते. त्याच्याच वेळेस जानकीचा तोल जातो, तो सगळेजण घाबरतात परंतु ऐश्वर्या जानकीला धरते आणि आता मात्र ती आधार देते की सावरा जानकी तू स्वतःला. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या, आज मला आधाराची गरज नाहीये तर माझ्या ओवीला आधाराची गरज आहे. तेव्हा आता जानकी पुढे होते आणि जानकीच्या मागे सगळेजण आता जातात. आता मात्र जानकीने आपल्या पोटाला हात लावून आपल्या ओवीला वाचवायला ती गेलेली आहे. आता सौमित्र, सारंग, अवंतिका हे सगळेजण मागे राहतात. तर सौमित्र म्हणतो की मला असं वाटतं की थोडंसं काही अंतरावर आपण त्यांच्या मागावर राहायला पाहिजे. तर सारंग म्हणतो की बरोबर आहे, अशा प्रसंगामध्ये दादा आणि वहिनीला एकट्याला सोडायला नको. अवंतिका म्हणते की आपण सगळ्यांनी अलर्ट राहायला पाहिजे. आता ऐश्वर्या म्हणते की हो येस. ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते की आपण सगळ्यांनी मिळून ओवीला परत घरी आणू. तेव्हा आता सारंगला ऐश्वर्याकडे बघून खूप आनंद वाटतो, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. सगळेजण ऐश्वर्याकडे बघत आहेत आणि हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जानकी आणि ऋषिकेशने वेगळाच वेश घेतलेला आहे.
तेव्हा त्या गाडीच्या खाली उतरल्यानंतर जेव्हा सुमन नगरात त्या आलेल्या आहेत आणि त्या गल्लीत आल्यानंतर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की आज एका आईवडिलांची परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास माहीतच आहे. तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की मला पूर्ण खात्री आहे की परीक्षा आपण नक्की पास होऊ. त्यानंतर मात्र आता ही माया जानकी आणि ऋषिकेशला खिडकीतून पाहते आणि खिडकीतून पाहिल्यानंतर मात्र माया लगेच ओवीचं तोंड दाबते आणि ओवीला बाजूला नेते आणि तिला एका ठिकाणी बांधून ठेवते, तिचं तोंड वगैरे बांधून. आणि आता जानकी आणि सगळेजण पोलीस वगैरे आहे वेगवेगळे वेश घेऊन तेथे आलेले आहेत. आणि माया आता पिशवीतून चाकू काढते, मात्र आता तो चाकू बघते. आता मात्र ओवीला खूप भीती वाटते आणि जानकी मात्र तेथे आलेली असते आणि सगळेजण जानकीच्या मागे असते. तर मित्रांनो, आता ओवीला मात्र कसे चुकवू बाहेर काढतील आणि या मायाला कसे तिच्या पापाची शिक्षा देतील हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.